हाय एव्हरीवन, आपण प्लांट वॉटर रिलेशन या टॉपिकमधला वॉटर ट्रान्सपोर्टपर्यंतचा टॉपिक, त्याचा पाथवे, त्याचं मेकॅनिझम बघितलं होतं. आणि आज आपण स्टार्ट करणार आहोत ट्रान्सपोर्ट ऑफ मिनरल्स अँड ट्रान्सपोर्ट ऑफ फूड. हे दोन पॉईंट आज आपण बघणार आहोत. आतापर्यंत आपण वॉटरचं बेसिकली कंडक्शन, त्याचं ट्रान्सपोर्ट शिकलो. त्यामध्ये आपण झायलम हा टिश्यू शिकला होता. आता आपण मिनरल्स आणि फूडचं ट्रान्सपोर्ट बघणार आहोत. तर यामध्ये आपल्याला एक नवीन टिश्यू बघायचा आहे, दॅट इज फ्लोएम. झायलम हा फक्त वॉटर कंडक्शनसाठी होता. फ्लोएम हा वॉटरसुद्धा कंडक्ट करतो, ॲज वेल मिनरल्स आणि फूडसुद्धा कंडक्ट करतो. सो आपण स्टार्ट करू आपला 6.10 पॉईंट, दॅट इज ट्रान्सपोर्ट ऑफ मिनरल्स. आता आपण ट्रान्सपोर्ट ऑफ वॉटर बघितलं. सेम सिमिलर वे ट्रान्सपोर्ट ऑफ मिनरल्स आहे. काहीच डिफरन्स नाही, फक्त टिश्यूचा डिफरन्स आहे की इथे फक्त फ्लोएम ॲक्ट होतो, बस झालं. बाकी सेम फंक्शन आहे ट्रान्सपोर्ट ऑफ वॉटरचं. दॅट इज ट्रान्सपोर्ट ऑफ वॉटर इज फ्रॉम सॉईल टू द ॲपेक्स ऑफ प्लांट. सिमिलरली मिनरल्सचं पण तसंच असतं. ट्रान्सपोर्ट ऑफ मिनरल्ससुद्धा फ्रॉम सॉईल टू द अदर पार्ट्स विच आर नेसेसरी फॉर द फूड, तिथपर्यंत होतं. सॉईल हा मेन सोर्स असतो मिनरल्सचा ट्रान्सपोर्टसाठी, बिकॉज जे काही मिनरल्स आहे ते डिझॉल्व्ड फॉर्ममध्ये सॉईलमध्ये प्रेझेंट असतात. आयदर अलॉंग विथ द वॉटर और आयदर इंडिपेंडेंटली ते ट्रान्सपोर्ट होत असतात. सो जे मिनरल्स आहे ते 3 फॉर्ममध्ये प्रेझेंट असतात, दॅट इज सॉलिड, क्रिस्टलाइन अँड इनऑर्गॅनिक. या 3 फॉर्ममध्ये मिनरल्स प्रेझेंट असतात सॉईलमध्ये, जे ज्यांचं फर्दर प्लांटमध्ये ट्रान्सपोर्ट होत असतं. देन ते डिझॉल्व्ड फॉर्ममध्ये रूट थ्रू एंटर होतात प्लांट सिस्टीममध्ये. मी आधीच सांगितलं की मिनरल्स सॉईलमध्ये डिझॉल्व्ड फॉर्ममध्ये प्रेझेंट असतात आणि विथ द हेल्प ऑफ रूट्स ते प्लांट सिस्टीममध्ये एंटर करतात. देन 2 टाईप्स ऑफ एलिमेंट्स और मिनरल्स प्रेझेंट असतात. मीन्स आपण त्यांच्या फंक्शन्सनुसार त्यांचं बायफर्गेशन केलं आहे, दॅट इज मायक्रो एलिमेंट्स अँड मॅक्रो एलिमेंट्स. मायक्रो एलिमेंट्स मीन्स जे मोर इसेन्शियल्स असतात प्लांटच्या कन्स्ट्रक्शनसाठी, ग्रोथसाठी, दॅट आर मायक्रो एलिमेंट्स. दिज आर दिस, दॅट इज कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, फॉस्फरस, नायट्रोजन, सल्फर अँड मॅग्नेशियम. देन मायक्रो एलिमेंट्स मीन्स जे कमी प्रमाणात यूज असतात प्लांटसाठी, ज्यांचं अबो मिनरल्सच्या कम्पॅरिझनमध्ये यूज थोडा कमी असतो, दॅट इज सीयूज, दॅट इज कॉपर, कोबाल्ट, मॅग्नीज, बोरॉन अँड झिंक, दॅट आर मायक्रो एलिमेंट्स. सो आपण जे मिनरल्स प्लांटसाठी नेसेसरी असतात त्याचं 2 याच्यात बायफर्गेशन केलं, दॅट इज मॅक्रो अँड मायक्रो. मायक्रो मीन्स जे मोर इसेन्शियल्स असतात आणि मॅक्रो मीन्स या वरच्या कम्पॅरिझनमध्ये थोडे लेस इसेन्शियल्स असतात, दॅट आर मॅक्रो एलिमेंट्स अँड मायक्रो एलिमेंट्स. देन जे मिनरल्सचं ॲब्झॉर्प्शन आहे, जे मिनरल्स वॉटरसोबत ॲब्झॉर्ब झाले ते वॉटर कंडक्टिंग सिस्टीमच्या पॅरलली कंडक्ट होणार. बट जे मिनरल्स सेपरेटली ॲब्झॉर्ब होतात ते वॉटरच्या इंडिपेंडेंट फ्लो होत असतात, दॅट इज इंडिपेंडंटली ॲब्झॉर्ब होऊन इंडिपेंडंटली ट्रान्सपोर्ट होतात. दॅट आर ॲब्झॉर्प्शन ऑफ मिनरल्स इज इंडिपेंडंट ऑफ दॅट वॉटर. वॉटर सेपरेटली कंडक्ट होणार, मिनरल्स सेपरेटली कंडक्ट होणार, दॅट इज ट्रान्सपोर्ट ऑफ मिनरल्स आयन. देन मिनरल्स पुल्स अपवर्ड. बेसिकली रूटपासनं जर मिनरल्स ॲब्झॉर्ब होत आहेत तर ते रूटपासनं ॲब्झॉर्ब होऊन अपवर्डच फ्लो होणार, बिकॉज प्लांट हे अपवर्ड ग्रो होतं. सो मिनरल्स पुल अपवर्ड. आता आपली जी सिस्टीम आहे ट्रान्सपिरेशन, जी एक प्रोसेस आहे, हे प्लांटमध्ये अलॉंग द डे टाईम ॲक्ट होत असते. मग जेही मिनरल्स और इव्हन आपण वॉटर कंडक्शन शिकलो त्यामध्ये सुद्धा वॉटर जे कंडक्ट होतं ते ट्रान्सपिरेशन पूलच्या पॅरलली और अकॉर्डिंगली फ्लो होत असतं. सिमिलरली मिनरल्ससुद्धा अपवर्ड जे पूल होतात ते ट्रान्सपिरेशन पूलच्या हेल्पनीस और आयदर अकॉर्डिंग टू द ट्रान्सपिरेशन पूल फ्लो होत असतात, बिकॉज ट्रान्सपिरेशन पूल मीन्स वॉट, वॉटर फ्रॉम रूट टू द ॲपेक्स कंडक्ट होतं आणि देन फोटोसिंथेसिसच्या प्रोसिजर अँड रेस्पिरेशनच्या प्रोसिजरनुसार ते इव्हॉल्व्ड होतं. सो बेसिकली दिस इज ट्रान्सपिरेशन पूल. सो ट्रान्सपिरेशन पूलच्याच अकॉर्डिंग मिनरल्ससुद्धा अपवर्डली फ्लो होत असतात. देन डिफ्युजन, आपण जेव्हा वॉटरचे कंडक्शन शिकलो त्यामध्ये डिफ्युजन बघितलं होतं. सिमिलरली मिनरल्सच्या ट्रान्सपोर्टेशनमध्ये सुद्धा डिफ्युजन ही प्रोसेस ॲक्ट होत असते. ट्रान्सपिरेशन पूलसुद्धा ॲक्ट होणार आणि डिफ्युजन प्रोसेससुद्धा ॲक्ट होते. आता आपण बघितलं की सॉईल हा मेन सोर्स आहे
ट्रान्सपोर्ट ऑफ मिनरल्स आयनसाठी. बट फक्त सॉईल हा मेन सोर्स आहे का, की अदर कुठल्या सोर्सपासून मिनरल्स प्लांटमध्ये एंटर होऊ शकतात. सो दॅट इज एक अनादर ऑप्शन आहे, दॅट इज ओल्डर पार्ट्स टू यंगर पार्ट्स. जेव्हा प्लांट्सचे ओल्डर पार्ट डिफ्यूज होतात और डिजनरेशन होतात किंवा लीव्ज वगैरे फॉल होतात, तर तेव्हा त्याचं जे मिनरल्स असतात प्रेझेंट, ते त्याचं जे ॲडजस्टंट यंगर पार्ट असतो त्याला ट्रान्सपोर्ट केले जातात. दॅट इज फ्रॉम ओल्डर पार्ट टू द यंगर पार्ट. देन मोबिलाइज्ड आयन अँड नॉट मोबिलाइज्ड आयन ह्या दोन कन्सेप्ट्स आहे. दॅट इज मोबिलाइज्ड आयन म्हणजे जे आयन्स प्लांट्समध्ये अलॉंग विथ द मिनरल्स और अलॉंग विथ द वॉटर फ्लो होत असतात, दॅट आर दिस. अँड नॉट मोबिलाइज्ड आयन दॅट इज कॅल्शियम, इट इज स्ट्रक्चरल आयन. हा मोबिलाइज्ड आयन का बरं नाही आहे, बिकॉज हा स्ट्रक्चरल आयन आहे. हा जिथे असेल तिथे एक नवीन स्ट्रक्चर फॉर्म करणार, दॅट इज वाय इट इज नॉट अ मोबिलाइज्ड आयन. बट अपर वन्स आर मोबिलाइज्ड आयन बिकॉज हे होल प्लांट बॉडीमध्ये फ्लो होत असतात. देन हे जे आपण ट्रान्सपोर्ट ऑफ मिनरल बघितलं, प्रिव्हियस इयर्स और प्रिव्हियस इराजमध्ये एक बिलीफ होता, दॅट इज झायलम हा इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स कंडक्ट करतो अँड फ्लोएम्स कंडक्ट ऑर्गॅनिक कंपाऊंड. सो बेसिकली हा बिलीफ होता. बट इन प्रॅक्टिकल झायलम अँड फ्लोएम दोघांमध्ये एक्सचेंज ऑफ मटेरियल होत असतं. इफ सपोज झायलम अँड फ्लोएम दोघंही सेपरेट मिनरल्स और कंपाऊंड फ्लो करणार, तर यांच्यात एक्सचेंज ऑफ मटेरियल इज इम्पॉसिबल. बट इन प्रॅक्टिकल झायलम अँड फ्लोएममध्ये एक्सचेंज ऑफ मटेरियल होत असतं. दॅट्स वाय हा जो बिलीफ आहे दॅट वॉज फॉल्स. सो एक्सचेंज ऑफ मटेरियल्स अकर्स इन झायलम अँड फ्लोएम. आपण आधीही शिकलो की झायलम हा वॉटर कंडक्ट करतो आणि फ्लोएम हा वॉटर ॲज वेल ॲज फूड अँड मिनरल्स एवढेही कंडक्ट करतो. सो या दोघांमध्ये एक्सचेंज ऑफ मटेरियल होतं. दॅट्स वाय हा जो बिलीफ होता दॅट झायलम कंडक्ट्स इनऑर्गॅनिक अँड फ्लोएम कंडक्ट्स ऑर्गॅनिक, इट वॉज फॉल्स. सो आपण हे सगळं ट्रान्सपोर्ट ऑफ मिनरल सायन्समध्ये शिकलो. दॅट इज सॉईल हा मेन सोर्स असतो. मग जे मिनरल्स आहे त्याचे 3 टाईप्स असतात, दॅट इज सॉलिड, क्रिस्टलाइन अँड इनऑर्गॅनिक. मग जे मिनरल्स आहे ते डिझॉल्व फॉर्ममध्ये असतात, रूट थ्रू एंटर होतात प्लांट सिस्टीममध्ये. मिनरल सायन्सचे 2 टाईप्स, दॅट इज मॅक्रो अँड मायक्रो. देन ट्रान्सपिरेशन, पूल अँड डिफ्युजन ह्या दोनही प्रोसेस यूज होतात. मिनरल सायन्स वॉटरचा इंडिपेंडंट फ्लो करतात. देन फक्त सॉईलच नाही तर दुसरे जे प्लांटचे डिफ्यूज होणारे पार्ट असतात ते सुद्धा मिनरल सायन्स प्रोव्हाइड करतात. अँड देन मोबिलाइज्ड आयन, नॉट मोबिलाइज्ड आयन बघितलं. अँड देन आपण बिलीफ बघितला, दॅट ऑल कम्स अंडर ट्रान्सपोर्ट ऑफ मिनरल्स आयन. दॅट वॉज 6.10 पॉईंट. द नेक्स्ट इज 6.11 पॉईंट, दॅट इज ट्रान्सपोर्ट ऑफ फूड. हे आपण ट्रान्सपोर्ट ऑफ मिनरल्स बघितलं. त्याआधी ट्रान्सपोर्ट ऑफ वॉटर बघितलं होतं आपण लास्ट लेक्चरमध्ये. आणि आता नेक्स्ट आहे आपला ट्रान्सपोर्ट ऑफ फूड. सिमिलरली टू द वॉटर अँड सिमिलर टू द मिनरल्स, फूडसुद्धा त्याच प्रकारे कंडक्ट होतं. बट इथे 2 न्यू सिस्टीम्स आहे, दॅट आर वर्टिकल ट्रान्सलोकेशन अँड लॅटरल ट्रान्सलोकेशन. मीन्स वर्टिकली कसं फूड कंडक्ट होतं आणि लॅटरली फूड कसं कंडक्ट होतं हे बघणार आहोत. सो ट्रान्सपोर्ट ऑफ फूड रिक्वायर फॉर न्यूट्रिशन अँड डेव्हलपमेंट. एव्हरी लिव्हिंग थिंग ऑन द अर्थ रिक्वायर्स फूड फॉर न्यूट्रिशन अँड डेव्हलपमेंट. एखादी लिव्हिंग थिंग आहे तिच्या ग्रोथसाठी, तिच्या न्यूट्रिशनसाठी फूड हा नेसेसरी पार्ट असतो. ज्या आपल्या 3 बेसिक नीड्स आहे त्यामध्ये फर्स्ट हा फूड असतो. सो फूड इज नेसेसरी पार्ट. मग जे प्लांट्स, आपण बेसिकली प्लांट्सचं शिकत आहोत, तर प्लांटचे जे फोटोसिंथेसिस प्रोसेस असते ज्यामुळे फूड जनरेट होतं, त्याच्यासाठी जो मेन रिस्पॉन्सिबल कंपोनंट आहे प्लांटमधला दॅट इज क्लोरोप्लास्ट, ग्रीन पिगमेंट. हा ग्रीन पिगमेंट ग्रीन सेल्समध्ये प्रेझेंट असतो. तर या क्लोरोप्लास्टमुळे फूड सिंथेसिस होतं आणि ग्रीन सेल्समध्ये फूड सिंथेसिस होऊन नॉन ग्रीन पार्ट्स मीन्स दॅट इज स्टीम, फ्लावर, हे सगळे जे प्लांट आहे ते फूड रिसीव करतात. मीन्स जो जनरेट करणार, जो सिंथेसाइज करणार पार्ट दॅट इज सोर्स आणि जो पार्ट युटिलाइज करणार फूड दॅट इज सिंक. समोर पण आपल्याला सोर्स आणि सिंक हे शब्द येणार आहेत. सो लक्षात ठेवायचं, सोर्स म्हणजे जो पार्ट फूड सिंथेसाइज करणार दॅट इज सोर्स अँड जो पार्ट फूड युटिलाइज करणार दॅट इज
सिंक. फूडचा जो फ्लो आहे तो फ्रॉम सोर्स टू सिंक होतो, मीन्स सिंथेसाइज पार्ट टू द युटिलाइज पार्ट, सोर्स टू सिंक. देन ट्रान्सलोकेशन ऑफ फूड होत असतं. आपण मिनरल्समध्ये ट्रान्सपोर्ट ऑफ मिनरल्स बघितले जातात, त्यामध्ये ट्रान्सपिरेशन पूल अलॉंग विथ ट्रान्सलोकेशन ऑफ वॉटरसुद्धा हेल्प करतं. आणि इथे फूडमध्ये ट्रान्सलोकेशन ऑफ फूड होतं. दॅट मीन्स फूडचं जे ट्रान्सपोर्ट आहे फ्रॉम वन पार्ट टू द अनादर पार्ट, दॅट इज ट्रान्सलोकेशन ऑफ फूड. एका पार्टमध्ये सिंथेसाइज होणार आणि दुसऱ्या पार्टमध्ये युटिलाइज होणार. दॅट मीन्स एका पार्टपासून दुसऱ्या पार्टपर्यंत फूड ट्रान्सपोर्ट होणार. सो दिस इज ट्रान्सलोकेशन ऑफ फूड. मग ट्रान्सलोकेशन ऑफ फूडमध्ये काही टिश्यूज असतात जे हेल्प करतात, मेजरली हेल्प करतात. आणि ट्रान्सलोकेशन ऑफ फूडचे टाईप्स आहे, त्याच्यात अकॉर्डिंग टू द टाईप्स टिश्यूज व्हॅरी होतात, ते आपण बघणार आहोत. दॅट इज सीव ट्यूब्स अँड वेसल्स. बेसिकली दे आर ऑफ झायलम्स. फ्लोएमचे पण असतात, बट झायलमचे मेजरली ॲक्ट होतात. दॅट इज सीव ट्यूब्स अँड वेसल्स. हे लॉन्जिट्युडल और वर्टिकल ट्रान्सलोकेशनला हेल्प करतात. ह्या 3 कन्सेप्ट लक्षात ठेवायच्या. लॉन्जिट्युडनल ट्रान्सलोकेशन, लॉन्जिट्युडनल डाउनवर्ड डायरेक्शन अँड हॉरिझॉन्टल और लॅटरल ट्रान्सलोकेशन. बिकॉज हे जे टिश्यूज आहे हे व्हॅरी होतात. सो सीव ट्यूब्स अँड वेसल्स जर टिश्यूजचं कोणत्या ट्रान्सलोकेशनला हेल्प करतात असं क्वेश्चन आला, दॅट इज लॉन्जिट्युडल ट्रान्सलोकेशन. मग फ्लोएम्सचे टिश्यू म्हटल्यावर फ्लोएमचे जेवढेही टिश्यूजचे टाईप आहे ते सगळे फ्लोएम टिश्यूजच्या अंडर येणार. सो फ्लोएम टिश्यूज म्हटलं दॅट इज लॉन्जिट्युडनल डाउनवर्ड डायरेक्शन. लॉन्जिट्युडनल ट्रान्सलोकेशनमध्ये जो डाउनवर्डली ट्रान्सलोकेशन ॲक्ट होतो, आता डाउनवर्डली कसा ॲक्ट होणार, आपण आतापर्यंत अपवर्ड फ्लो बघितला. सपोज लिव्समध्ये फूड सिंथेसिस झालं आणि ते लिव्सचं फूड स्टीम और रूटला पाहिजे असेल, नीड असेल, तर ते जे फूड सिंथेसाइज आहे ते डाउनवर्ड मूव्ह होणार. इन दॅट वे फूड डाउनवर्ड डायरेक्शनला फ्लो करणार. अशा टाईमला फ्लोएम टिश्यूज ॲक्ट होतात. देन नेक्स्ट, जेव्हा फूडचं जे फ्लो आहे ते फ्लोएम टू पिथ और फ्लोएम टू कॉर्टेक्स असणार विथ द हेल्प ऑफ मेड्युलरी रेज. आता फ्लोएम टू पिथ आणि फ्लोएम टू कॉर्टेक्स मीन्स व्हॉट? हे जे फ्लोएम पिथ अँड कॉर्टेक्स आहे हे व्हर्टिकली प्लेस्ड असतात. फ्लोएमचे टिश्यूज, पिथ जे ॲट द सेंटर प्रेझेंट असतं प्लांट सेलच्या और प्लांट स्ट्रक्चरच्या. अँड नेक्स्ट इज कॉर्टेक्स, हे सुद्धा लॅटरली प्रेझेंट असतं, मीन्स हॉरिझॉन्टली प्रेझेंट असतात हे सगळे. सो यांच्यामध्ये जो फ्लो होतं मेड्युलरी रेजच्या हेल्पनी तो हॉरिझॉन्टली फ्लो असतो. दॅट्स वाय यांमध्ये जे फूड फ्लो होणार ते हॉरिझॉन्टल लॅटरल ट्रान्सलोकेशनच्या हेल्पनी होत असतं. और आयदर तो जो फ्लो आहे त्याला हॉरिझॉन्टल लॅटरल ट्रान्सलोकेशन फ्लो म्हणतात. हा सगळा जो फूडचं ट्रान्सपोर्ट आहे, ट्रान्सलोकेशन ऑफ फूड आहे, हे बेसिकली कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंटच्या हेल्पनी और अलॉंग विथ द कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट फ्लो होतं फ्रॉम सोर्स टू सिंक. आपण इथेच बघितलं की फूडचा जो फ्लो आहे तो सोर्स टू सिंक होत असतो. दॅट इज फ्रॉम सिंथेसाइज पार्ट टू द युटिलाइज पार्ट, दॅट इज सोर्स टू सिंक. आणि हा जो फ्लो आहे तो कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंटच्या अलॉंग होत असतो विथ द हेल्प ऑफ कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट. आपण पॅसिव्ह ट्रान्सपोर्टेशन ऑफ वॉटर बघताना बघितलं होतं की पॅसिव्ह ट्रान्सपोर्टेशन जे आहे ते अलॉंग द कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट होतं, जिथे एनर्जी वेस्ट होत नाही. सिमिलरली हिअर ऑल्सो हा जो फ्लो आहे ट्रान्सलोकेशन ऑफ फूड हा अलॉंग कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट होतो. देन आता आपण ट्रान्सलोकेशन ऑफ फूडचे 2 मेन टाईप्स बघणार आहोत. दॅट इज वर्टिकल ट्रान्सलोकेशन अँड लॅटरल ट्रान्सलोकेशन. वर्टिकल ट्रान्सलोकेशन मीन दॅट इज लॉन्जिट्युडनल ट्रान्सलोकेशन. हा इन दॅट अपवर्ड टू डाउनवर्ड और डाउनवर्ड टू अपवर्ड वेनी होतो. आणि लॅटरल ट्रान्सलोकेशन मीन्स व्हॉट? लेफ्ट टू राईट और आयदर राईट टू लेफ्ट. लॅटरल मीन्स इन दॅट वे, लॉन्जिट्युडनल मीन्स इन दॅट वे. सो आपण आता लॅटरल ट्रान्सलोकेशन और आयदर लॉन्जिट्युडनल ट्रान्सलोकेशन बघू. दिस इज मीन्स या ट्रान्सलोकेशनमध्ये जे फूड आहे ते लिव्स टू स्टीम और रूट फ्लो होत असतं. दॅट मीन्स इन डाउनवर्ड फ्लो लिव्स जिथे तो सिंथेसाइज होणार, फोटोसिंथेसिस लिव्समध्ये होत असते बिकॉज तिथे क्लोरोप्लास्ट प्रेझेंट असतो. मग तिथे फूड सिंथेसाइज झालं ते डाउनवर्ड येणार टू द स्टीम अँड टू द रूट. दॅट इज डाउनवर्ड फ्लो कम्स अंडर वर्टिकल ट्रान्सलोकेशन. अपवर्ड फ्लो होतो जेव्हा जर्मिनेशन ऑफ सीड
किंवा फ्लावरची ग्रोथ असणार, सीडची ग्रोथ असणार किंवा ॲपेक्सची ग्रोथ असणार, जे अबो द मीन्स प्लांटच्या वरच्या डिरेक्शनला प्रेझेंट असतात. त्या टाईमला जो फ्लो होणार दॅट इज इन अपवर्ड वे. अपवर्ड और डाउनवर्ड जो फ्लो असतो दॅट इज वर्टिकल ट्रान्सलोकेशन. देन लॅटरल ट्रान्सलोकेशनमध्ये फ्रॉम अकर्स इन रूट अँड स्टेम. फक्त रूट आणि स्टेममध्ये अकर्स होणार. जिथे रॅडियल ट्रान्सलोकेशन और आयदर राईट टू लेफ्ट या वेनी जेव्हा ट्रान्सलोकेशन होतं फूडचं दॅट इज पॉसिबल ओनली इन रूट अँड स्टेम बिकॉज यांचा डायमीटर, यांचा एरिया लॅटरल एरिया प्रोव्हाइड करतो. सो इन दॅट वे हे लॅटरल ट्रान्सलोकेशन फक्त रूट आणि स्टेममध्ये अकर्स होणार. मग इथे फ्लोएम टू पिथ अँड फ्लोएम टू कॉर्टेक्स आपण इथे बघितलं की हॉरिझॉन्टल और लॅटरल ट्रान्सलोकेशनमध्ये फ्लोएम टू पिथ अँड फ्लोएम टू कॉर्टेक्स फ्लो होणार. सो फ्लोएम टू पिथ जो फूड पास होतं त्या ट्रान्सलोकेशनला रॅडियल ट्रान्सलोकेशन म्हणतात आणि जे फ्लोएम टू कॉर्टेक्स फूड फ्लो होतं त्याला टँजेन्शियल ट्रान्सलोकेशन म्हणतात. लॅटरल ट्रान्सलोकेशनमध्ये दोन टाईप दॅट इज रॅडियल ट्रान्सलोकेशन अँड टँजेन्शियल ट्रान्सलोकेशन. हे दोन लक्षात ठेवायचे. लॅटरल ट्रान्सलोकेशनमध्ये एक आणखी कन्सेप्ट आहे दॅट इज बाय डिरेक्शनल. मीन्स जो फूड जे फ्लोएम टिश्यूज आहे जे फूड कंडक्ट करतात हे दोन वेजने कंडक्ट होतं दॅट इज बाय डिरेक्शनल फ्लो असतो. हे फक्त फूडच नाही तर सिमिलरली आयन्स, अमायनो ॲसिड्स, हॉर्मोन्स अँड शुगरसुद्धा कंडक्ट करतात. दॅट्स वाय हे जे फूड ट्रान्सलोकेशन आहे हे बाय डिरेक्शनल असतात. बाय डिरेक्शनल मीन्स दोन डिरेक्शननी होतं. फर्स्ट इज फूड वॉटर और फूड अँड सेकंड इज शुगर, अमायनो ॲसिड अँड हॉर्मोन्स हे सुद्धा कंडक्ट होतात. दिस इज ऑल कम्स अंडर ट्रान्सपोर्ट ऑफ फूड और आयदर ट्रान्सलोकेशन ऑफ फूड. आज आपण दोन टॉपिक कव्हर केले दॅट इज ट्रान्सपोर्ट ऑफ मिनरल आयन्स अँड ट्रान्सपोर्ट ऑफ फूड. यामध्ये तुम्हाला काही क्वेश्चन्स असेल, क्युरीज असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगाल आणि तुम्ही या सगळ्या शॉर्ट नोट्सचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. थँक्यू.